इतर संकल्पना विकसित होत गेली. प्रारंभिक अवस्थेमध्ये माणसाच्या गरजा ज्या होत्या त्या काय होत्या, अत्यंत मर्यादित होत्या. म्हणजे त्यांना फक्त घर आणि राहण्याची जागा आणि जेवण बस हेच होतं. जसं अन्न, वस्त्र, निवारे या आवश्यक गरजांची पूर्तता करणे एवढेच काय होतं मानवाचे उद्दिष्ट होते. परंतु कालांतराने जसं मनुष्य समाज बनून राहू लागला तर त्यांच्या गरजा ज्या त्या वाढू लागल्या आणि त्याच्यानंतर बाजारपेठ हे जे आहे ते अस्तित्वात आली. जेव्हा व्यक्ती मानव समाज बनून एका स्थायी जागेवर राहण्यासाठी सुरुवात करायला लागला त्यावेळेस बाजारपेठ ही अस्तित्वात आली. मानवाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व वस्तूचे उत्पादन करणे एका व्यक्तीला किंवा एका मनुष्याला जे आहे ते अशक्य होऊ लागले. त्यावेळेस वस्तूंची देवाणघेवाण, खरेदी विक्री ही संकल्पना आली आणि त्यालाच काय म्हणतात, वस्तू विनिमय पद्धती किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात बार्टर सिस्टम. इथून जे आहे खरं म्हणजे विपणनाची उत्क्रांती जी आहे ती सुरुवात जी आहे ती सुरू झाली. जसं जसं व्यवसाय वाढत गेला, उत्पादन पद्धती वेगवेगळ्या उत्पादन पद्धतींचा विकास होऊ लागला तसं जसं विपणनाचा पण विकास होऊ लागला. इसवी सन 1760मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती आली. औद्योगिक क्रांती आल्यामुळे काय झालं, यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. औद्योगिक क्रांती येण्याच्या पहिले चक्राचं निर्माण झालं होतं. चक्र आल्यामुळे काय झालं, गाड्या आल्या, मशीन्स बनल्या आणि त्याच्यामुळे काय झालं, मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये लागणाऱ्या मशीन्स ज्या आहेत त्याची निर्मिती करण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर विपणन जे आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर बदल झाला. कारण की पहिल्या इंडिया आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ती ॲग्रिकल्चर कंट्री होती. म्हणजे इंडियाचं मुख्य उत्पादन जे होतं ते शेतीपासून निर्माण झाले आणि त्यांनी जेव्हा इंडस्ट्रीज हा कन्सेप्ट जेव्हा इंडियामध्ये इंट्रोड्यूस केला त्यानंतर लोकांना माहीत पडलं, लोकांना मार्केटिंग कन्सेप्ट विपणन जे आहे ते वाढू लागलं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं की पुष्कळ देशांवर आर्थिक संकट आलं, मंदी आली आणि त्यानंतर देशाच्या लोकांना समजलं की आपल्या देशाची जर प्रगती करायची आहे तर नुसतं शेतीवर डिपेंड राहून होणार नाही. आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये औद्योगिकरण जे आहे ते वाढवायला पाहिजे आणि त्यानंतर औद्योगिक क्रांतीची आली. जसं जसं औद्योगिकरण वाढत गेलं तसं जसं विपणन याची उत्क्रांती होत गेली आणि त्याच्या संशोधनाला काय झालं, महत्त्व प्राप्त झालं. प्रत्येक व्यवसायामध्ये विपणन विभागाची निर्मिती झाली आणि व्यवसाय जे आहे ते ग्राहकाभिमुख आणि समाजाभिमुख बनले. विपणनाची व्याख्या. फिलिप कोटलर यांची व्याख्या आहे की विपणन ही अशी मानव क्रिया आहे की ज्यात विनिमय प्रक्रियेच्या माध्यमातून गरजा व आवश्यकतांची पूर्तता केली जाते. बघा, मार्केटिंग विपणनचा अर्थ काय आहे की एखाद्या वस्तूची खरेदी विक्री. आता एखादा व्यक्ती जी आहे ती वस्तूची खरेदी केव्हा करेल, जेव्हा त्या वस्तूची काय होईल, आवश्यकता त्याला किंवा गरज जी आहे ती निर्माण होईल. तर विपणनाचा अर्थ काय आहे की ती वस्तू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं. एका मॅन्युफॅक्चररपासून कस्टमरपर्यंत वस्तू पोहोचवण्याचं जे काम आहे त्याला काय म्हणतात, विपणन किंवा मार्केटिंग असं म्हटलं जातं. विलियम स्टॅटन यांच्या मते म्हणतात की विपणन ही एखादी क्रिया नसून परस्परांवर परिणाम घडवून आणणारी विभिन्न व्यावसायिक क्रियांना समाविष्ट करणारी ही एक क्रिया आहे. या प्रणालीचा उद्देश सध्या असलेल्या व संभाव्य ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी वस्तू व सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने योजना आखणे, किंमत निर्धारित करणे, व्यापार वृद्धी करणे तसेच वस्तू व सेवांचे वितरण करणे हा असतो. विलियम स्टॅटन काय म्हणतात की विपणन ही नुसती एक क्रिया नाही आहे, ते हे ग्रुप ऑफ क्रिया आहे, वर्क आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज ज्या केल्या जातात. जसं फॉर एक्झाम्पल की सेवा उपलब्ध किंवा वस्तू उपलब्ध करण्यासाठी योजना आखणे, त्याचं नियोजन करणे, त्या वस्तूची किंमत निर्धारण करणे, त्या वस्तू विकण्यासाठी जाहिरात करणे, त्याचं वितरण करणे, हे सर्व जे आहेत या सर्व क्रिया जे आहेत ते कशामध्ये येतात, विपणनामध्ये येतात. त्याचप्रमाणे पीटर ड्रकर यांची व्याख्या आहे
की विपणन ही एक प्रक्रिया आहे. यामुळे बाजारपेठेच्या ठिकाणी होणार कोणतेही संज्ञापन व विशिष्ट ज्ञानाच्या आर्थिक मूल्यामध्ये परिवर्तन घडते. पीटर ड्रकर म्हणतात की विपणन ही जी आहे एक क्रिया आहे. त्याच्यामुळे काय होते की बाजारपेठेत वेगवेगळे संशोधन केले जातात, ग्राहकांच्या आवडीनिवडी शोधून काढल्या जातात आणि त्याच्यानुसार नवीन जे आहे वस्तूचं प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे एका विशिष्ट ज्ञानाच्या आर्थिक मूल्यामध्ये काय केलं जातं, परिवर्तन केलं जातं. त्याला म्हणतात विपणन. आता आपण बघूया की विपणन संकल्पना. विपणन संकल्पनांचा विचार विकास कसा व कोणत्या अंगाने झाला हे खालील एक आकृती दिली आहे, त्याच्यामध्ये समजतं आपल्याला. सर्वात पहिले आहे पारंपरिक संकल्पना. या संकल्पनेमध्ये विपणनाचा उद्देश केवळ जास्तीत जास्त नफा मिळविणे हा होता, कारण की यामध्ये ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू किंवा सेवांचे उत्पादन करून फक्त महत्तम लाभ मिळविणे याकडे होता. या पारंपरिक संकल्पामध्ये प्रोडक्शनला जास्त इम्पॉर्टन्स दिलं झालं ॲज कम्पेअर टू कस्टमर. म्हणजे उत्पादनाकडे जास्त लक्ष देण्यात आलं. तेव्हा विचार नव्हता केला जात की कस्टमरला काय पाहिजे, कस्टमरला कोणती क्वालिटी पाहिजे, त्याबद्दल कधी विचार केला गेला नाही. याच्यामध्ये होतं की प्रोडक्शन आम्ही जितकं जास्त करू तेवढ्या जास्त आपल्या वस्तू विकल्या जातील आणि तेवढ्या जास्त आपल्याला नफा मिळेल. दुसरा आहे विनिमय संकल्पना. विनिमय संकल्पनेमध्ये वस्तू व सेवांच्या विनिमयाला महत्त्व दिले गेले. उत्पादनाचे तंत्र, उत्पादनाची मात्रा, उत्पादनाचा दर्जा, बाजारपेठेचे क्षेत्र, ग्राहकांच्या गरजा, ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांचे क्रयशक्ती, त्यांचा आर्थिक दर्जा या सर्व गोष्टींचा विचार करून ग्राहक जे आहेत ग्राहक कोणत्या वस्तू विकत घेतील या सर्वांचा विचार ज्या संकल्पनेमध्ये करण्यात आला त्याला म्हणतात विनिमय संकल्पना. म्हणजे विनिमय संकल्पनेमध्ये खरी विपणनाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आहे तिसरे स्टेज आहे उत्पादन संकल्पना. ही संकल्पना उत्पादन हाच विपणनाचा गाभा आहे असं हे मानून करण्यात आली. आपण मोठ्या प्रमाणात व सातत्याने उत्पादन केल्यास त्या उत्पादनाचे विपणन आपोआप होईल व आपण केलेले सर्व उत्पादन ग्राहक स्वीकारतील या संकल्पनेला गृहीत धरून उत्पादन संकल्पना जी आहे ती बनवण्यात आली. म्हणजे याच्यामध्ये जो वस्तू बनवणारा जो बिझनेसमॅन होता तो विचार करत होता की मी जे काही बनवेल ते कस्टमर जे आहे ते विकत घेईल. म्हणजे याच्यामध्ये पण फोकस कशाला देण्यात आला, उत्पादनाला जास्त महत्त्व देण्यात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उपयोगिता निर्मिती संकल्पना. उपयोगितेची निर्मिती ही या संकल्पनेचं मूळ सूत्र आहे. विपणनामुळे वस्तूमध्ये स्थळ, काळ व मालकी उपयोगिता निर्माण होत असते हे या संकल्पनेमध्ये मानलं गेलं. आता विपणनामध्ये वस्तूमध्ये स्थळ, काळ व मालकी उपयोगिता निर्माण होणे म्हणजे काय, एखादी वस्तू आपण बनवत आहे पण त्याचा जर उपयोग ग्राहक जर करत नाही तर त्या वस्तूची कधीही विक्री होणार नाही. तर अशा या संकल्पनेमध्ये काय आलं की ग्राहकांना कोणत्या वस्तू पाहिजे आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण नागपूरमध्ये राहतो आणि आपण कोणी शिमलामध्ये राहतं, तर नागपूरमध्ये आपल्याला स्वेटर्सची जास्त गरज आहे की शिमलामध्ये जास्त गरज आहे. ऑब्वियसली कुठे शिमलामध्ये, कारण की शिमलामध्ये जास्त थंडी असते कम्पेअर टू नागपूर. तर नागपूरमध्ये जर स्वेटर 3 महिने विकले जात असेल तर शिमलामध्ये ते स्वेटर्स किती महिने विकले जातात, 6 महिने. तर कोणत्या वस्तूची उपयोगिता किती आहे आणि त्याची निर्मिती कोणत्या ठिकाणी कोणत्या काळात किती करायला हवी या संकल्पनेमध्ये विचार करण्यात आला त्याचा. त्याच्यानंतर आहे प्रधान राहणीमान संकल्पना. प्रधान राहणीमान संकल्पनेमध्ये मानण्यात आलं की जितकं चांगल्या वस्तूचं प्रोडक्शन होईल, जितक्या चांगल्या वस्तू बनवण्यात येतील तेवढ्या जास्त चांगल्या वस्तू ज्या आहेत ते ग्राहक विकत घेतील आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा जो आहे तो काय होईल, आपोआप उंचवेल. आणि त्याच्यानंतर आता नवीन आधुनिक संकल्पना, आजचं जे विपणन आहे
त्यामध्ये कोणती संकल्पना मानली जाते? आधुनिक संकल्पना. विपणनाची आधुनिक संकल्पना जी आहे ती फार वेगळी आहे. विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये ग्राहकांच्या गरजांना जास्त महत्त्व देण्यात आलं. त्यांच्या आवडीनिवडी, अपेक्षा, त्यांच्या इच्छा, त्यांना उत्पादनाचा कोणता दर्जा हवा आहे, त्या जी वस्तू मॅन्युफॅक्चर करत आहे त्याची किती किंमत असायला पाहिजे, ग्राहकांना त्या वस्तूचा उपयोगापासून समाधान प्राप्त होत आहे की नाही, ग्राहकांना वस्तू विकल्यानंतर त्यांना अजून कोणकोणत्या सेवा द्यायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार जे आहे ते कशात करण्यात आला? आधुनिक संकल्पनेमध्ये करण्यात आला. म्हणूनच या संकल्पनेला ग्राहकाभिमुख किंवा ग्राहक केंद्रित संकल्पना असं मानलं जातं. आजचा जो काळ आहे या काळामध्ये वस्तूंपेक्षा ग्राहकांना जास्त महत्त्व दिलं जातं. जुन्या काळामध्ये काय होतं? वस्तूंना जास्त महत्त्व दिलं जायचं. पहिल्या वस्तू बनवल्या जायचे आणि मग त्या विकायसाठी ग्राहकांसमोर ठेवल्या जातात. आजच्या काळामध्ये ग्राहकांना पहिले विचारलं जातं की तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे, तुम्हाला त्या वस्तूमध्ये काय स्पेशलिटी हवी आहे, कोणती वस्तू, कशा प्रकारची वस्तू, कोणत्या किमतीमध्ये तुम्हाला आवडेल आणि त्या प्रकारे जे आहे त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं. आता आपण बघूया विपणनाची उद्दिष्टे. विपणनाचे उद्दिष्टे जे आहे त्याच्यामध्ये दिले आहे की ग्राहकांच्या गरजा. सर्वात पहिला मेन उद्दिष्ट विपणन काय आहे की ग्राहकांच्या गरजा शोधून काढून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्या वस्तू बनवणे किंवा त्या सेवा तयार करून त्याचा पुरवठा करणे. बाजारपेठेत कायमस्वरूपी ग्राहक वर्ग निर्माण करणे, म्हणजे एखादी वस्तू जर मार्केटमध्ये नवीन वस्तू विकायला आली आहे किंवा ऑलरेडी जी मार्केटमध्ये आहे ती वस्तू जर बनवली आहे तर ती ग्राहकांना ती वस्तू नेहमी आवडली पाहिजे, म्हणजे आपला ग्राहक नेहमी टिकून राहिला पाहिजे. त्याच्यानंतर आहे की उत्पादनाविषयी लोकांच्या प्रतिक्रिया माहीत करून घेणे. बघा, विपणनमध्ये वेळोवेळी संशोधन केलं जातं. संशोधन करण्यासाठी ग्राहकांच्या आवडीनिवडी जी आहे त्या माहीत केल्या जातात, त्याच्यासाठी सर्वे केले जातात. तुम्हाला पण माहीत असेल बघा, जनरली घरोघरी लोक येऊन माहिती विचारतात, तुम्ही कोणता शॅम्पू वापरता, तुम्ही कोणता टूथपेस्ट वापरता, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कोणतं किती पैसे याच्यावर खर्च केले. असे जनरली हे जे सर्वे आहे हे कशासाठी केले जातात? विपणनासाठी केले जातात. म्हणजे याच्याद्वारे काय होतं? लोकांच्या प्रतिक्रिया एखाद्या पर्टिक्युलर वस्तूबद्दल जे आहे ते माहीत केले जातात. त्यानंतर ग्राहकांच्या अपेक्षेनुसार काय केले जातं? वस्तूमध्ये बदल केले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पार्लेजी बिस्किटचं एक्झाम्पल घ्या. पार्लेजी बिस्किट जे आहे पहिले जे आहे तुम्ही आजपासून जवळपास 10 वर्षा पहिले जर बघाल तर त्याच्यामध्ये कागदाच्या रॅपिंगमध्ये यायचं, त्याचं कव्हर जे आहे ते कागदाचं राहायचं. तर काय व्हायचं? त्याच्यामध्ये मुंग्या जायच्या, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ते बिस्किट नरम पडायचे, सादळून जायचे. तर जसं जसं लोकांची आवड जी आहे ती बदलत गेली, त्यानुसार त्यांनी काय केलं? त्याचं पॅकिंग चेंज केलं. आता बघा, त्याचं प्लास्टिकचं येतं तर तुम्ही त्याला कुठेही ठेवा, इवन फ्रीजमध्ये पण ठेवलं तरी त्याचे बिस्किट जे आहे ते नरम होत नाही. म्हणजे काय आहे? ग्राहकांच्या अपेक्षेनुसार जे आहे उत्पादनात काय करण्यात येतात? बदल करण्यात येतात. त्यानंतर वस्तूंच्या उपभोगापासून ग्राहकांना पूर्ण समाधान मिळत आहे की नाही हे पण माहिती करणं. ग्राहकांना ज्या वस्तू पाहिजे आहेत त्या उचित वेळी, उचित ठिकाणी, उचित किंमतमध्ये देणं हे पण विपणनाचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेमध्ये व्यवसायाचे अस्तित्व टिकवून ठेवणे. बघा, मार्केटमध्ये एकच प्रकारच्या पुष्कळ कंपनीज राहतात. जसं बिस्किट बघाल तर बिस्किटचे पुष्कळ कंपनी आहे. तर मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी पण काय केलं जातं? विपणनाची मदत घेतली जाते. त्याचप्रमाणे विपणनामध्ये भविष्याचा अभ्यास करून बिझनेसमध्ये येणारे धोक्याचे प्रमाण जे आहे त्याला काय करता येतं? कमी करता येतं. ते आहे उत्पादन किंवा व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. म्हणजे उत्पादक आणि व्यवसायाच्या दृष्टीने विपणनाचे काय महत्त्व आहे? तर सर्वात पहिलं आहे की वस्तूचा परिणामकारक पुरवठा करणे. बघा, विपणनामुळे काय होतं की कोणत्याही वस्तूचा जो आहे जी योग्य माध्यमातून ग्राहकांजवळ जे आहे ते योग्य वेळी पोहोचवता येतात. दुसरं आहे की कस्टमर्स आहे, बाजारपेठ आहे, वस्तूचं उत्पादन व्यवस्थित होत आहे तर बाजारपेठांचं काय होतं? विस्तार होतं. म्हणजे पहिले
फक्त नागपूरमध्ये वस्तू मिळायच्या, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मिळायला लागल्या, त्याच्यानंतर ऑल ओव्हर इंडियामध्ये मिळायला लागले आणि आता ग्लोबल लेवलवर पण काय झालं आहे, जागतिकीकरणामुळे पण काय झालं आहे की आपल्या नागपूरच्या वस्तू ज्या आहेत ते बाहेर पण मिळायला लागल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरं आहे अचूक निर्णय प्रक्रिया. विपणन विभागाद्वारे बाजारपेठेचे संशोधन केल्यामुळे वस्तूमध्ये कोणते बदल करायला पाहिजे, त्याचे निर्णय प्रक्रिया जी आहे त्याच्यात किमतीमध्ये वाढ करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे, डिस्काउंट द्यायला पाहिजे, एक्स्ट्रा वस्तू द्यायला पाहिजे, ह्या सर्व निर्णय जे आहेत ते घेतले जातात. आता जर बाजारपेठेत विस्तार झालेला आहे, तुमचे निर्णय प्रक्रिया चांगला आहे, वस्तूंचा परिणामकारक पुरवठा होत आहे, तर ऑटोमॅटिक काय होईल, तुमच्या वस्तू ज्या आहेत त्या जास्त विकल्या जातील. जास्त विकल्या गेल्या तर जास्त नफा होईल आणि जर नफा होत झाला तर ऑटोमॅटिक काय होईल, कंपनीचं नावलौकिक जे आहे ते वाढेल. जर कंपनीचं नावलौकिक वाढलं तर व्यवसायात काय होतं, मग स्थैर्य येतं. कारण की विक्रय वृद्धीमुळे नफा वाढतो आणि त्यामुळे व्यवसायात काय येतं, स्थैर्य प्राप्त होते. दुसरं दिलेलं आहे ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. त्याच्यात पहिला पॉइंट बघूया, गरजांची पूर्तता. आता ग्राहकांच्या दृष्टीने एखादी वस्तू जी आहे, विपणन म्हणजे वस्तू मॅन्युफॅक्चररपासून कस्टमरपर्यंत पोहोचण्यापर्यंत जी प्रोसेस राहते त्याला म्हणतात विपणन. तर ग्राहकांना एखाद्या वस्तूबद्दल जी वस्तू जर विकत घ्यायची आहे तर काय होईल, त्यांची गरजांची काय होते, पूर्तता होते. पुष्कळ लोकांच्या असंख्य किंवा विविध गरजा असतात, त्यानुसार काय करतात ग्राहक जे आहे त्या वस्तू शोधून काढतात आणि त्या वस्तू खरेदी करतात. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे विविध पर्यायांची उपलब्धता. बघा, मार्केटमध्ये एकाच प्रकारच्या वस्तूमध्ये पुष्कळ कंपनीज ज्या आहेत त्या काय करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात. त्यामुळे काय होतं, ग्राहकांना म्हणजे आपल्या आवडीनुसार वस्तू घेण्याची काय होते, मोबलकता उपलब्ध होते. म्हणजे त्यांच्या जो विविध पर्याय राहतात. फॉर एक्झाम्पल, सपोज एखाद्या मुलाला जर शर्ट घ्यायचं आहे तर शर्ट घेण्यामध्ये त्याला पुष्कळ कंपनीचे, पुष्कळ ब्रँडचे, पुष्कळ कलरचे जे आहेत ते ऑप्शन्स अवेलेबल आहे. म्हणजे विविध पर्याय जे आहेत ते विपणनामुळे काय झालं, उपलब्ध झालेलं आहे. तिसरं दिलेलं आहे योग्य किंमत. विपणनाच्या जाहिरात, बांधणी, वितरण कार्यामुळे काय झालं, उत्पादकास काय झालं, मोठे बाजारपेठ जे आहे ते मिळालेले आहे. त्यामुळे काय होतं की कॉम्पिटिशन वाढल्यामुळे लोक आता नफ्याचा जास्त विचार न करतात ग्राहकांची संतुष्टी यावर जास्त भर दिला जातो आणि त्यामुळे काय होतं, ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू ज्या आहेत त्या उपलब्ध होतात आणि ग्राहकांचे शोषण होत नाही. चौथं दिलेलं आहे ग्राहक शिक्षण. बघा, विपणनामुळे एखादा व्यक्ती वस्तू जर विकत घ्यायला जात आहे तर ती वस्तू त्याला कधी वापरायची आहे, कशी वापरायची आहे, कधीपर्यंत तो ती वस्तू वापरू शकतो, त्या वस्तूचा वापरण्याचा योग्य काळ काय आहे, ती वस्तूचा वापर कसा करायला पाहिजे, त्या वस्तूचा काही त्याच्या आरोग्यावर परिणाम तर होणार नाही, ही सर्व माहिती जेव्हा ती वस्तू तो विकत घेतो ना त्यावेळेस त्याला तो माहिती करून घेतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाणी गरम करण्याचं हीटरचं रॉड जर विकत घ्यायला गेले, आयरन रॉड, तर जेव्हा तुम्ही एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घ्यायला जाता तर तो दुकानदार तुम्हाला सांगतो की याला तुमचं इलेक्ट्रिक करंट जे आहे ते किती वॉटचं असायला पाहिजे, तुम्ही त्याला टच करायचं किंवा नाही करायचं, त्याला करंट लागू शकतो, त्याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे, हे सर्व माहिती जी आहे ते आपल्याला देतो. म्हणजे अशा तऱ्हेने काय होतं, विपणनामुळे ग्राहक शिक्षण जे आहे त्याला पूर्तता मिळते. तिसरं आहे समाजाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. बघा, समाजाच्या दृष्टीने विपणन म्हटलं तर कंपनी झाले तर कस्टमर्स आले, मॅन्युफॅक्चरिंग आलं, प्रोडक्शन आलं, प्रोडक्ट आले. आता हे सर्व जर आले तर तेथे कंपनी, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्टेशन ह्या सर्व गोष्टी आल्या तर तिथे लोक काम करायसाठी लागेल. म्हणजे सर्वात पहिले काय होईल, त्याची रोजगार निर्मिती होईल. विपणनामुळे विपणन संशोधन, साठवणूक, घाऊक, किरकोळ व्यापार, वाहतूक, बांधणी, जाहिरात इतक्या अनगिनत क्रियांचा समावेश असल्यामुळे काय होतं, लोकांमध्ये रोजगाराची निर्मिती होते. दुसरं जे आहे की
जर पहिल्या याच्यात दिलेलं आहे रोजगाराची निर्मिती होते. जर रोजगाराची निर्मिती झाली, लोकांना पैसे मिळायला लागले, तर ऑटोमॅटिक काय होते, लोक जास्त चांगल्या वस्तू खरेदी करू शकतात आणि त्यांच्या राहणीमानाचं काय होतं, दर्जा वाढतो. म्हणजे समाजाच्या राहणीमानात सुधारणा होते. नवीन नवीन वस्तू ज्या आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या वस्तू ज्या आहेत, त्या लोकांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर दिलेलं आहे की विपणनामध्ये, जसं फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी जर सुरू करायची आहे, तर त्याला ट्रान्सपोर्टेशन लागेल, त्याला फंड लागेल, त्याला पैसे लागतील, त्याला इन्शुरन्स लागेल. म्हणजे एका बिझनेसमुळे त्या इतर क्षेत्रांचाही काय होतं, झपाट्याने विस्तार होतो. चौथा पॉईंट दिला आहे आर्थिक विकासाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. बघा, विपणनामुळे कारखानदार, शेतकरी यांच्या वस्तूच्या विक्रीला काय होते, वाढ मिळते आणि विपणन व्यवस्थेमुळे शेती आणि औद्योगिक क्षेत्रांचा काय होतं, विकास होतो. कारण की जेवढा जास्त कारखानदार आणि शेतकरी यांच्या वस्तू विकल्या जाईल, तेवढा त्याचा काय होईल, विकास होईल. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर देशामध्ये रोजगाराची संधी निर्मिती होते, बेरोजगारी कमी होते. तिसरं दिलेलं आहे की व्यावसायिकांना वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. जसं जसं टेक्नॉलॉजी चेंज होईल, लोकांची आवड चेंज होईल, तसं तसं काय होईल, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, वस्तूची निर्मिती जी आहे ती बदलत जाईल आणि व्यावसायिकांना नवीन संध्या ज्या त्या उपलब्ध होत जातील. नंतर दिलेलं आहे की देशातील संसाधनांचा आणि उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर केला जातो. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासास काय होते, मदत मिळते. बेरोजगारी कमी होईल, लोक मार्केटमध्ये खूप वस्तू विकत घेऊन राहिले, पैसे खर्च करत आहे. बिझनेसमॅनला जो आहे, उत्पादक जो आहे, त्याला जास्त प्रॉफिट होत आहे. तर ऑलरेडी इनडायरेक्टली काय होतं, देशाची आर्थिक स्थिती जी आहे ती चांगली होते. थँक्यू.